असा एक मंत्र तो म्हणजे ओम नमः शिवाय. बरोबर. तर त्याचं काय महत्त्व आहे? ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र आहे. त्याच्यामधले जे वर्ण आहेत ती नमः शिवाय ही पंचाक्षरी. ओम काय आहे? तर ओंकारातून त्या शिवलिंगाची किंवा शिवपिंडीची निर्मिती झाली आहे. की शिवाचं स्वरूप कसं आहे? ओंकार स्वरूप आहे. ओम म्हणजे काय? तर ते बीज मंत्र आहे तो किंवा बीजाक्षर आहे. ते कशासाठी? योगीजन वापरतात. आता आपल्याकडे पण भरपूरशी स्तोत्र जी निर्माण झाली. तुम्ही अगदी गायत्री मंत्र घेतलात तरी ओम म्हटल्याशिवाय गायत्री मंत्राची सुरुवात होत नाही. ओम भूर्भुवस्वः असंच आपण म्हणतो. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणतो, ओम नमः शिवाय म्हणतो, ओम गणपतये नमः, असे भरपूरसे आपल्याकडे जे मंत्र निर्माण झाले हे ओम या आद्याक्षरातनं झाले. आता ओम नमः शिवायचं काय महत्त्व आहे? तर नामजपाचा महिमा हा त्या पंचाक्षरीमध्ये दडलेला आपल्याला दिसून येतो. जसा ओम हे जे वर्ण आहे हे अकार, उकार आणि मकार याच्यातनं निर्माण झालेलं आहे. तर अकारातनं, उकारातनं आणि मकारातनं या तिघांच्या संयोगातनं, म्हणजे हे तीन काय आहेत? अ आणि उ हे स्वर आहेत आणि म हे व्यंजन आहे. स्वरव्यंजनातनं निर्माण झालेला हा ओंकार स्वरूप आहे. नमः शिवाय म्हणत असताना त्या भगवान शंकराच्या ठिकाणी मी नतमस्तक झालेलो आहे किंवा त्याच्या नामजपानी मला त्या तत्वाची जाणीव व्हावी किंवा त्या तत्वाच्या जवळ जाण्याची माझी एक इच्छा म्हणा किंवा मला त्या तत्वाच्या समीप जाता यावं याच्यासाठी असलेला तो मार्ग आहे. म्हणजे कुठल्याही भगवंतापर्यंत किंवा तत्वापर्यंत पोहोचत असताना त्याच्या मंत्रातनं तो मार्ग जातो. म्हणून ओम नमः शिवायबद्दल अजून आपल्याला असं सांगता येऊ शकतं की हा जो जप आहे तो भगवान शंकराच्या तत्वाचं किंवा त्याच्या स्वरूपाचं विवेचन करणारा श्लोक आहे. तर नमः असं म्हणताना त्याच्यामध्ये व्याकरणाचा बराचसा भाग येतो की नमः म्हटल्यानंतर विसर्ग येतो. त्याच्यामुळे आपला श्वास आपण सोडतो, नमः असं म्हणतो. नमः शिवाय असं सुद्धा आपण जेव्हा म्हणतो तर इथे शिव आणि शक्तीचं शिवाय, शिव शिवा, शिव म्हणजे पुरुष आणि शिवा म्हणजे प्रकृती, या दोघांनाही अनुसरून तो नमः शिवाय असं म्हटलेलं दिसून येतं आपल्याला. आणि या पंचाक्षरी मंत्राचं ज्याला आपण व्हायब्रेशन्स असं म्हणतो तर ते इतके सकारात्मक आहे. कुठल्याही योगीजनाला किंवा शिवरात्रीच्या दिवशी आपण असं म्हणतो की ते शिवतत्व जागृत असतं. तर त्यावेळेला त्या शिवतत्वामध्ये असलेल्या ज्या काही सकारात्मक ऊर्जा आहेत त्या आपल्यापर्यंत मंत्राच्या माध्यमातून पोहोचतात. मध्यंतरी विठ्ठल या शब्दावर भरपूर झालं होतं की विठ्ठल शब्दाने तुमच्या हृदयावर काही आघात म्हणा किंवा होत असेल. खूप असे रिसर्च झाला होता. बरोबर. की विठ्ठल 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 म्हणत राहिलं तर तुमचे जे काही हार्ट किंवा कार्डियक कंडिशन्स असतात त्या इम्प्रूव्ह होतात, असं एक बराच मोठा स्टडी झाला होता. बरोबर. तर नमः शिवायबद्दल सुद्धा पंचाक्षरी तत्व त्याच्यातनं आपल्याला दिसून येतं. आणि जे मी मगाशी उल्लेख केला की सद्योजात, वामदेव, तत्पुरुष, अघोर आणि ईशान, हे जे आहे, हे जे पंचतत्व आहे यांचा सुद्धा समावेश या मंत्रातनं आपल्याला अधिक वृद्धिंगत झालेला दिसतो. आणि म्हणून हा जो जप आहे हा योगीजनांनी किंवा ज्यांना ध्यान साधना, तपस्साधना करायची असेल यांनी एकचित्ताने, एकाग्र चित्ताने जर याचं मनन केलं, चिंतन केलं तर निश्चितपणे तुम्हाला त्या तत्वाची अनुभूती होईल. पण असं आहे का की ओम नमः शिवाय हा खूप म्हणजे मंत्र म्हणून त्याची स्वतःची पॉवर असतेच, पण असं आहे की संसारी पुरुषांनी सुद्धा हा मंत्र करावा, म्हणजे तो मंत्र केल्याने काही वैराग्याकडे तर जात नाही ना कोणी? मुळात वैराग्य येणं आसक्तीतनं जेव्हा आपण निघतो, विरक्तीत जेव्हा जातो तेव्हा वैराग्य निश्चितच येतं. पण संसारी पुरुषांनी याचा जप केला असं जसं तुम्ही म्हटलं की अचानकपणे वैराग्य येऊन तो जाईल की काय सोडून, असं नाही. पण तुम्हाला त्या तत्वाची जाणीव व्हायला लागते. म्हणजे हे संपूर्ण जे जग आहे हे तत्वावरच आहे. आता हे शिवतत्व जे आपण बोलतोय हे जळीस्थळी काष्ठी पाषाणी आहे. शिव या शब्दाचा अर्थच होतो मुळात मंगल. शिव म्हणजे काय तर मंगल, म्हणून आपण शिवे सर्वार्थ साधिके असं म्हणतो. तर सगळं मंगल व्हावं किंवा सगळं मंगल साधावं या अर्थाने आपण ते म्हणतो. तर हा जो पंचाक्षरी मंत्र आहे या पंचाक्षरी मंत्राची स्वतःची ऊर्जा आहेच, तो स्वतः सिद्ध असलेला मंत्र आहे. पण यांनी झाली तर मदत त्याला पुढच्या उत्तम कार्यासाठीच होईल. त्याच्यातनं काही एकदम असं वैराग्य येऊन तो काही विरक्तीकडे निश्चितपणे जाणार नाही, पण त्याची जाणीव मात्र त्याला व्हायला मदत होईल की हे जे ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या म्हटलं जातं की हे काय आहे, हे सगळं ब्रह्म हे एकमेव तत्व सत्य आहे. हे आपण जे अडकलो आहे मायेमध्ये, पाशांमध्ये, हे सगळं मिथ्या आहे.
म्हणजे काय आहे तर तत्वाची जाणीव होणं आणि त्याच्या ठिकाणी आपलं मनरत असणं, हे खरं तर त्यातलं सत्यता किंवा शाश्वतता आपल्याला दिसून येते. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.